नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या साडीचा उपयोग बघणार आहोत। माझ्याकडे जुनी एक साडी पडलेली आहे, तिचा वापर करणार आहोत। आणि थोडे मोठे तुकडे पण आहेत, त्याचा पण वापर करणार आहोत, कारण शिवण काम नसे उरलेले तुकडे आहेत माझ्याकडे, ते आज वापर करणार आहोत। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, मी असे 2 पीस घेतलेले आहेत, त्याचं मला माप दाखवते। असं 16 इंच आहे आणि अशी उंची आहे त्याची 8 इंच आहे, तर 2 पार्ट आहे। आता आपण काय करणार आहोत, साडीचं कापड आहेत ना ते घेणार आहोत थोडंसं त्याला लावण्यासाठी। इथे बघा डबल कापड आहे, आपण कट करून घेऊया। इथे बघा कट करून घेतलं मी। हे बघा, एका साईडने अस्तर आहे, एक साईडने गुणे आहे, आणि एका साईडने आपण ही साडीचं कापड लावू। या पद्धतीने जॉईंट करून घेऊ असं व्यवस्थित, असं दोन्ही पण याला। त्यातून दाखवते, स्टिचिंग दाखवते मी पूर्ण। सर्वात अगोदर बघा, आपण जे साडीचं कापड आहेत ना ते खालती ठेवून घ्यायचं आहे, आणि आपण बघा थोडं मोठंच कट केलं आहे। या पद्धतीने फोल्ड करायचं आहे, कारण आपण पायपिंग वगैरे करायची गरज येणार नाही। चारी पण साईडने अशी फोल्ड करून ना सुंदर असा पीस तयार करून घ्यायचा आहे आपल्याला, एकदम फिनिशिंगमध्ये, म्हणजे आपले दोरे वगैरे पण गोणीचे वगैरे दिसणार नाही, काहीच नाही, आणि दिसायला पण छान दिसेल। आता या साईडने थोडंसं जास्तच मोठं आहे, त्याच्यामुळे सारखं कट करून घेते आणि असं फोल्ड करून ना शिलाई मारून घेऊ आपण। याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा पीस तयार करून घ्यायचा आहे। आता इथे सुद्धा थोडं सारखं कट करते आणि तेच कापड थोडंसं फोल्ड करते, थोडंसं जाड होईल, काही हरकत नाही। जर तुम्ही थोड्याशा शिलाई जरी मारत तरी चालणार आडव्या उभ्या। दुसरा सुद्धा पीस तसंच करायचं आपल्याला। या ठिकाणी बघा, दोन्ही पण पीस आपण असे एकावरती एक ठेवले आहे, कडेने शिलाई वगैरे मारून घेतली आहे, आणि इथं खालच्या साईडने सुद्धा आपण साईडने एक शिलाई मारून घेऊ। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। तर आता बघा, असं एक बॉक्स सारखा तयार झाला आहे, तर इथं आपण खालच्या साईडने 1.5 इंचाचं बघा असं चौकोन तयार करायचे आहे, छोटे छोटे। या साईडने सुद्धा तसेच करायचे आपण 1.5 इंच घेऊन ना छोटे छोटे चौकोन तयार करायचे आहे, आणि शिलाई मारून घ्यायची आहे त्या बॉक्सला। तुम्हाला दाखवते चला। तर या पद्धतीने पकडायचे आहे असे बघा,
आणि शिलाई मारून घ्यायची डबल डबल. दुसऱ्या साईडला सुद्धा सेम तशी शिलाई मारायची. तर आपण आता सुईचं करून घेऊया. आता या ठिकाणी बघा आपले जे कोपरे असतात ना खालचे बेस तयार झालेलं, त्या लाईनीमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या आहेत. अशा तुम्ही पूर्ण खालपर्यंत मारा तरी चालणार. अशा मी थोडंच मारून घेत आहे, अर्ध्याच्यापर्यंतच चारी पण साईडला, म्हणजे आपला सुंदर असा चौकोन तयार होईल. बघा सुंदर असा आपला बॉक्स तयार झाला आहे. तर तुम्हाला कपडे वगैरे काहीतरी ठेवून दाखवते मी. आता माझ्या किती पडले ते शिवायचे तेच कपडे मी इथे ठेवून दाखवले तुम्हाला. तुम्ही याच ठिकाणी लहान मुलांचे पॅन्टी वगैरे ते सुद्धा ठेवू शकता, छोटे छोटे. तर दुसरी नंबर आयडिया दुसरी बघू आता आपण. या ठिकाणी बघा असे छोटे छोटे तुकडे जोडून मी एक कापड तयार करून घेतलेला आहे. त्याला बघा असा आकार द्यायचा आहे, अर्धचंद्रासारखा. याचे 2 भाग करून घेऊ आपण. अगोदर या पद्धतीने बघा. आता सुईच्या बाजूने सुईचे पीस ठेवायचे आहे. आजच्या साईडने अशा आपल्याला राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहेत बघा. आता मध्यभागी थोडंसं आपण एक कट मारून घेऊ आपण. तिथं आपण टाकणार आहोत दोरी. घरात आवाज खूप येतो आमच्या गाड्यांचा, त्याच्यामुळं थोडंसं व्हॉइस ओव्हर करायला पण खूप प्रॉब्लेम येतो. या ठिकाणी तुम्ही दोरी टाकू शकता. इथं मी लेस वापरलेला आहे, छोटासा तुकडा लेसचा, कारण दिसायला छान दिसेल म्हणून. तर आता हे सुईचं करून घेऊ आपण. हे बघा आता इथं मी साडीचाच कापड घेतलेला आहे, डबल केलेला आहे बघा कापड यो. आता याची जी उंची आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी करू शकता. इथं आपल्याला प्लेट टाकायची आहे. या ठिकाणी थोडंसं क्रॉस आहे सारखं कट करून घेते. प्लेट्स सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. असं याच्यामध्ये ठेवायचं आणि वर शिलाई मारून घ्यायची. थोडंसं पाठीमागच्या साईडने ओपन वाटतं तुम्हाला. इथं बघा शिलाई मारून घेते मी. आता इथं बघा आपण फोल्ड वगैरे केलं नव्हतं, त्याच्यामुळे आपण याच्यावरती ना एक लेस लावून घेऊ. माझ्याकडे बघा आपले ब्लाऊज वगैरे शिवून लहान लहान लेस अशा उरलेल्या असतात, कारण त्याच्यामध्ये ब्लाऊज वगैरे पण होत नाही, काहीच नाही. कारण आता दिसायला पण छान दिसेल इथं, त्याच्यामुळं ही लेस इथं वापरली मी. छोटीशी आहे, गळ्याला पण पुरणार नव्हती. इथं बघा आपली लेस पण लावून झालेली आहेत. थोडंसं क्रॉस आहे तिथं कट करून घेतलं. खालच्या साईडने तुम्ही शिलाई वगैरे पण मारून घेऊ शकता, त्यांचे काय दोरे वगैरे निघत नव्हते. तर बघा आपल्याला हात पुसण्यासाठी किती सुंदर असं झालं. आपण एक किचनमध्ये याचा वापर करू शकतो. आता इथं मी एक गोणीचं आणि हे घेतलेलं आहे, छोटासा राऊंड कट करून घेतला. कुठलंही माप तुम्ही घेऊ शकता, छोटं मोठं. असं एक राऊंड कट करून घ्यायचा आणि त्याला एक निशाण करायचा आणि तिथून आपल्याला टेपने राऊंडमध्ये मोजून घ्यायचं. आता जेवढं येईल ना आपलं त्याचे 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं आहे. आता इथं डबल कापड आहेत माझ्याकडून 1 इंच घेतलं. सिंगल जर असेल तर तुम्ही अर्धा इंच जास्त तरी चालेल. इथं बघा ज्याने स्पंज वगैरे टाकेला आहे, त्याच्यामुळं थिकनेस खूप छान आहे. याची उंची घेतली आहे 4 इंच. आता हे दोन्ही पार्ट आपण बघा जॉईंट करून घेऊ. आता इथं डबल मला जॉईंट करायला लागेल म्हणून मी इथं
1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, तुम्ही अर्धा इंच घेतलं तरी चालेल. फक्त याच्यावरती सुद्धा आपण एक दाब टीप देऊन घेऊ जिथं आपण शिलाई केली तिथं. आता एका साईडने आपण बघा पायपिंग करून घेऊ आपण. तर 1.5 इंचाची पट्टी कट केली आहे मी पायपिंगसाठी वरती. कुठल्या एका साईडला बघा आपल्याला सुलट्या साईडने बघा जॉईंट केली मी. हा काळा कापड दिसतो तो वरच्या साईडने ठेवायचा आहे मला, म्हणजे जो असा ग्रीन आहे तो आजच्या साईडने बघा अशी फोल्ड करून घेतलेली आहेत मी एक पट्टीसारखं. लुक छान येईन त्याचा आणि दोरे वगैरे पण निघणार नाही. बघा आता पायपिंग पण करून झाले आहे. साईडने एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला. अर्धा इंच असे एक्स्ट्राचं थोडंसं कट करून टाकलं. या पद्धतीने बघा तयार झाला आहे. आता हा राऊंड आहेत ना आपल्याला असा ठेवायचा बघा खालती आणि पट्टी वरती ठेवून असं अर्धा इंच पकडून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. चला तुम्ही पूर्ण स्टिच करून घेते बघा. या ठिकाणी बघा आता आपली शिलाई राऊंडमध्ये मारायची झालेली आहेत. इथं सुद्धा तुम्ही पायपिंग वगैरे करून घेऊ शकता. व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही. बघा सुईचं करून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर दिसत आहे ते. स्पंज वगैरे टाकलं आहे त्याच्यामुळं. बघा किती सुंदर लुक आला आहे त्याचा. याच्यामध्ये तुम्ही पेन वगैरे ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता. तुम्हाला या तिन्ही आयडिया कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनल जर कोण नवीन असेल तर धन्यवाद. भेटू अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.